हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेहा डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप दिवसापासून आमचं चाललं होतं की गावाला कधी जायचं, कारण दत्त जयंती येणार होती जवळ. सो फायनली तो दिवस ठरला आणि आम्ही निघालो गावाला जाण्यासाठी. आणि गावच्या प्रवासात किंवा कोणताही प्रवास म्हटलं की मला वडापाव लागतो, म्हणून रोहित मला सारखा बोलत असतो, लोकांना हात भेटीचा नारळ देतात, मी तुला हात भेटीचा वडापाव देतो म्हणून. मग फायनली एका ठिकाणी थांबलो. मी तर गाडीतच वडापाव खाल्ला. मग रोहितने एका ठिकाणी थांबून त्याचा नाश्ता केला, कारण त्याला वडापाव नव्हता खायचा होता. सो आम्ही एका ठिकाणी थांबलो माणगावच्या इकडे आणि मग त्याने त्याचा नाश्ता केला आणि मी फक्त चहा घेतली. आणि खरं सांगते एवढी थंडी होती ना तिकडे, आणि तुम्ही माझे एक्सप्रेशन बघू शकता की कसे आहेत, म्हणजे मी खूपच गारटले होते. मग मस्त चहाचा आस्वाद घेतला आणि मग तिथून आम्ही पुढचा प्रवास आमचा सुरू केला. हॅलो, सो आता आम्ही गावाला आलेलो आहोत आणि सकाळपासून मी जे शूट केलं ते आता शेअर केले आतापर्यंतचं. आणि येस, घरी आल्यानंतर काहीच वेळ नाही भेटला, जस्ट आम्ही आवरत होतो आणि आता जस्ट आय गॉट फ्री. आणि आता रात्र झालेली आहे, मी जास्त काही शेअर करणार नाही आहे. बट येस, खूप टायरिंग दिवस होता आजचा आणि ट्रॅव्हलिंगमध्ये घरी आलो, कामं झाली आता. सो मी म्हटलं ब्लॉग तर नुसता असाच स्टार्ट केला, काय बोलले नाही काय नाही. पण मी या व्हिडिओला उद्या कंटिन्यू करेन आणि तुमच्याबरोबर शेअर करेन काय असेल तर सध्या. अँड येस, उद्या दत्त जयंती पण आहे, पण मे बी त्याचं मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेन, या व्हिडिओमध्ये नाही टाकणार. आणि बाकी बाहेर जी दत्त मंदिर आहे आमच्या इकडे, त्याची इकडे छानसं डेकोरेशन केलेलं आहे, सजावट खूप छान झालेली आहे तिकडे, ते मी तुम्हाला दाखवते. आणि येस, या व्हिडिओला मी उद्या कंटिन्यू करेन, काय असेल तर तुमच्याबरोबर शेअर करेन. सो स्टे ट्यून. सो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे डेकोरेशन चालू आहे अजून पण. सगळीकडे लाईटिंग झालेली आहे, अजून भरपूर गोष्टी करायच्या बाकी आहेत. सो ते रात्रभर आता करतील आय गेस. The next day. मॉर्निंग, तर तुम्हाला काल सांगितलं तसं मी गावाला आलेली आहे आणि आज गुरुवार पण आहे, सेकंड गुरुवार आहे. सो पूजा करायची आहे, तर त्याचीच प्रिपरेशन मी करत होते आणि गावातच करणार आहे यावेळेस सेकंड गुरुवार मी. सो त्याचीच प्रिपरेशन करत होती, तर म्हटलं तुमच्याबरोबर करूया. सो चला. तर इकडे पूजा करता करता मी तुम्हाला सांगते की एक्झॅक्टली काय झालं. तर दत्त जयंतीच्या निमित्ताने आम्ही गेलो गावाला आणि मी 2-3 व्हिडिओ ऑलरेडी शूट करून ठेवले होते आणि नंतर म्हटलं कंटिन्युटीमध्ये तुम्हाला मी दत्त जयंतीचं जे काही असेल ते तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि तुम्हाला सेकंड थिंग मला सांगायचे आहे की आमच्या गावाला BSNL सोडून दुसरा कोणताच नेटवर्क काम करत नाही. आणि मी या विचाराने गेली की BSNLच्या नेटवर्कवरती मी व्हिडिओ अपलोड करेन, पण ते नाही झालं. आणि आम्ही सलग 4 दिवस गावाला होतो आणि त्या BSNLच्या स्पीडला, नेटवर्कच्या स्पीडला व्हिडिओ अपलोड होत नव्हते. म्हणून माझे त्या दरम्यान जे तुम्ही बघाल तर 5 दिवस माझे काहीच व्हिडिओ अपलोड झाले नाही. सो येस, म्हणून तो बॅकलॉग मी आत्ता भरून काढते आणि ते व्हिडिओ तुमच्याबरोबर आत्ता शेअर करते. सो प्लीज बेअर करा. आता काही लोकं बोलतील की मग वायफाय इन्स्टॉल करायचा आहे ऑल, पण आम्ही ओकेशनलीच गावाला जातो. हार्डली मला वाटतं म्हणजे वर्षातनं 10-12 दिवसात कधीतरी गेलो तर. सो एवढी रिक्वायरमेंट नसते, म्हणून आम्ही वायफायसुद्धा इन्स्टॉल केलेला नाही आहे. आणि सेकंड थिंग ही की दत्त जयंती होती तर आमच्या बाहेरच देऊळ आहे, घराच्या बाहेरच. सो तिथे छान असे स्पीकर्स आणि लावलेले आणि मोठमोठ्याने गाणी लावली होती. त्याच्यामुळे काय झालं की माझा आवाज त्या आवाजामध्ये दबला गेला. सो मी असं विचार केला की मग मी व्हॉईस ओव्हरच करते, मी काहीच बोलू शकत नव्हते प्रॉपर. सो येस, आणि अशा प्रकारे माझी पूजा करून पण झालेली होती, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर मी साबुदाण्याची खिचडी करायला गेली आणि मी असा विचार केलेला की थोडे डिफरंट वेने करते तर ते तुमच्याबरोबर शेअर करणार. पण तुम्हाला आधी पण मी दाखवलं किचन की खिडकीतनं सुद्धा देऊळ दिसतं. सो तिथे पण आवाज येत होता. सो मी काहीच असं शूट नाही करू शकले प्रॉपर. सो येस, सो हाच होता माझा आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. बाय.